नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आजची हार्वेस्टिंग सुरू झाली आहे. आज दिनांक 21/8/2024 11 वाजल्याचा टाइम जायला 11 वाजत आहेत आणि आजची हार्वेस्टिंग हे तुम्ही पाहू शकता. काल जे आपलं माल गेलं ते 77 रुपये पर केजी. रेट थोडे थोडे कमी होत चाललेले आहेत पेरूचे. आणि तुम्ही पेरू पाहू शकता. पेरूची क्वालिटी एक नंबर. पेरू गोल आहे, डॅमेज नाही, लांबकुळा नाही माल. कोणतं पण पेरू घ्या तुम्ही, एक साईज पेरू भेटेल तुम्हाला. आणि आजची जी हार्वेस्टिंग होत आहे ते 74ची हार्वेस्टिंग सुरू आहे. तैवान पिंक पेरूची व्हरायटी आहे. इथं माल पाहू शकता, माल किती निघत आहे. एक झाडाला 1.5 कॅरेट माल निघत आहे. आणि माल अजून झाडाला खूप आहे. अजून पाहू शकता माल किती आहे झाडांना. आणि पाहू शकता तुम्ही एका लाईनीला किती कॅरेट पडलेले आहेत. प्रत्येक लाईनला अशाच पद्धतीने माल निघत आहे. प्रत्येक झाडाला 1.5 कॅरेट 2 कॅरेट माल निघत आहे. आणि आपला जी माल आहे ते पूर्ण हैदराबादला जात आहे. पाहू शकता तुम्ही प्रत्येक झाडाला 1 कॅरेट 1.5 कॅरेट 2 कॅरेट इतकं माल पडत आहे. आणि अजून तुम्ही पाहू शकता माल किती आहे झाडाला. तर आजची जी लोडिंग होणार आहे ती डायरेक्ट शेतामधून होणार आहे. तर आजची जी लोडिंग आहे डायरेक्ट शेतामध्ये होणार आहे. 6-7 दिवस झाले सतत पाऊस असल्यामुळे लोडिंग आपली गावामध्ये वेअरहाऊसमध्ये होत होती. पण आजची लोडिंग हे डायरेक्ट शेतामध्ये होणार आहे. कारण की काल आणि आज पाऊस नसल्यामुळे रानाचा वापस झालेला आहे. आज गाडी डायरेक्ट शेतामध्ये येणार. आज 2 लोड भरून द्यायचे ते. तर शेतकरी मित्रांनो, जर कुणाचा माल असेल हार्वेस्टिंग आलेला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचा नंबर टाका. माझा नंबर विचारू नका, तुमचा नंबर टाका. जेणेकरून ते नंबर मी व्यापाऱ्यापर्यंत पोहोचवीन आणि डायरेक्ट तुमचं बोलणं जे आहे व्यापाऱ्यासोबत होईल. माझा नंबर टाकता येणार नाही कमेंटमध्ये किंवा सांगता येणार नाही. म्हणून तुम्ही तुमचा नंबर टाकत जा. आणि तुमच्यापाशी माल किती आहे हे पण लिहून कमेंटमध्ये टाकत जा. म्हणजे मी ते नंबर जे तुमचा आहे ते व्यापाऱ्यासोबत शेअर करेन. व्यापारी डायरेक्ट तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करेन. तर आजची लोडिंग 2 लोड आज शेतामध्येच भरणार आहेत. रानाचा वापस झाल्यामुळे अजून माल आहे झाडांना. हे तुम्ही पाहू शकता. खाली माल काढून सुद्धा अजून खाली खूप माल आहे झाडाला. अजून 40-50 40-50 30-40 40-50 असं झाडांना अजून फळं राहिलेले आहे. अजून 4 तोडे तर होणे शक्य आहे. कुठे कुठे थोड्या प्रमाणामध्ये मिलीबगचं सुद्धा प्रमाण आढळून आलेलं आहे. आपण औषध सोडलेलं आहे. तर तैवान पिंक पेरूबद्दल कसलीही माहिती जाणून घेण्यासाठी किंवा कधी कोणतं खत सोडायचं, झाडाचे फळाची साईज वाढवण्यासाठी काय करायचं, किंवा कोणतंही रोग पडल्यानंतर त्यावर कसं उपचार करायचं, फवारण्या कोणत्या घ्यायची, ड्रीपमधून खत कोणती सोडायची, या सर्व माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
प्रत्येक वेळोवेळी मी झाड लावल्यापासून ते हार्वेस्टिंग सुरू आहे इथवर, किंवा माल आपलं कुठं जात आहे, काय रेटमध्ये जात आहे, ही पूर्ण माहिती मी यूट्यूबवर वेळोवेळी व्हिडिओ टाकून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तरी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्या कामाला येईल. आणखीन वेगवेगळ्या माहिती शेतामध्ये जी होत असतात, फवारण्या, पेरणी, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, हरभरा, या सर्व पिकाबद्दल वेळोवेळी मी माहिती टाकत जाईन. कोणती फवारणी कधी घ्यायचं, कोणतं औषध टाकायचं, कोणते खत टाकायचं, ह्याबद्दल. तर ह्या माहिती सर्व माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला भविष्यात उपयोगी पडेल.